लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे. तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे 2 महिन्याचा हप्ता एकत्रित तुम्हाला भेटणार की नाही, त्याबद्दल अखेर अपडेट देण्यात आलेले आहे. कारण की आपण जर बघितलं तर काही दिवसापासूनच लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा होत आहेत. जसं की पाहू शकता, त्यांना बीडवरनं पैसे आलेत, परभणीवरनं पैसे आलेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैसे जमा होताना दिसत आहेत फेब्रुवारीचे. तुम्हाला आतापर्यंत फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा झालेत की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. परंतु आता बऱ्याच जणांचा सवाल आहे तो म्हणजे मार्च महिन्याचे आम्हाला पैसे आलेले नाहीत. तर मार्च महिन्याची आता देखील तुम्हाला 1500 रुपये जमा होणार आहेत, त्याबद्दलचा अपडेट देण्यात आलेला आहे. त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑफिशियल अपडेट आलेलं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कारण की दोन्ही महिन्यांचे हप्ता एकत्र दिलेला नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता दिला जाणार होता. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण 3000 रुपये दिले जाणार असल्याचं सांगितले जात होते. आता ही रक्कम मार्च तारखेच्या 8 तारखेपर्यंत पात्र लाडकी बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार होती. मात्र फक्त फेब्रुवारीचेच पैसे जमा करण्यात आले. मात्र ती एकाच महिन्याची या ठिकाणी जमा झाल्याने लाडक्या बहिणी चांगल्याच या ठिकाणी नाराज झालेले दिसत आहेत. तर काही बहिणींनी खात्यात अद्याप, काही बहिणींच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही. फेब्रुवारीचाही झालेला नाही, मार्च महिन्याचाही झालेला नाही. तर त्या प्रतीक्षामध्ये आहेत. तर मग ज्यांचे पैसे अजून एकाही महिन्याचे जमा झालेले नाहीत, ज्यांना फक्त फेब्रुवारीचे पैसे जमा झालेत, मार्च महिन्याचे जमा झालेले नाहीत, मग त्यांचे पैसे कधीपर्यंत जमा होतील, त्याबद्दल स्वतः महिला व बालविकास विभागाने अपडेट दिलेला आहे. तीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी ही अपडेट दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याबद्दल त्यांनी काय म्हटलं बघा. योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. आपण म्हणत होतो किंवा 5 किंवा 6 मार्च पासून सुरू होईल, परंतु त्यांनी सांगितलं की 7 मार्च पासून हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे. 8 मार्च आणि 7 मार्चला तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे आलेले असतील. फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे त्यांनी काय म्हटलं बघा, ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू आहे. तर बघा, तुमच्यासाठी गुड न्यूज या ठिकाणी आहे, ती म्हणजे आता पैसे 2 टप्प्यात जमा होणार आहे. पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं होतं की एकदाच 3000 रुपये येतील म्हणून, परंतु नाही, तुम्हाला आता 1500 रुपये आले, आता दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला अजून 1500 रुपये येतील. असे मिळून एकूण 3000 रुपये तुम्हाला जमा होतील आणि ती जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू आहे. बघा, आणि 12 मार्चपर्यंत तुम्हाला हे पैसे येत राहणार आहेत. 12 मार्चपर्यंत. अगोदर या ठिकाणी 8 मार्चपर्यंतच पैसे येणार होते, परंतु आता 8 मार्चपर्यंत तुम्हाला फेब्रुवारीचे 1500 रुपये आले असतील. ठीक आहे, ज्यांचे आले नसतील त्यांना 12 मार्चपर्यंत पैसे येतील आणि मार्च महिन्याचे देखील 12 मार्चपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. तर 2 टप्प्यात ही रक्कम तुम्हाला आता दिली जाणार आहे. एकदा फेब्रुवारीची दिली जाईल आणि दुसऱ्यांदा मार्च महिन्याची दिली जाईल. असे मिळून 3000 रुपये तुम्हाला हे 2 टप्प्यात जमा होतील आणि 12 मार्चपर्यंत तुम्हाला हे पैसे जे आहेत येत राहणार आहेत. तुमच्यासाठी ही गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. कुठलीही खोटी माहिती नाही, ऑफिशियल माहिती तुम्हाला प्रत्येक वेळेस दिली जाते. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा, महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. त्यासोबत त्यांनी खाली काय म्हटले बघा, अजून सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे. तर पाहू शकता या ठिकाणी सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ भेटणार आहे. आपण पाहिलेला असेल, बरेच जणांच्या कमेंट येत होत्या की आम्हाला 1500 रुपये फेब्रुवारीचे भेटले, मार्च महिन्याचे पैसे भेटले की नाही. सरकारने ते सांगितलं की आम्हाला 3000 रुपये दिले जाणार एकत्रित, मग 1500 रुपयेच का दिले. तर त्याविषयीची माहिती त्यांनी आता ऑफिशियली ट्विट करूनच दिलेले. सर्व लाडक्या बहिणींचा आता गोंधळ दूर केलेला आहे, संभ्रम दूर केलेला आहे. तर महत्त्वाची अशी अपडेट स्वतः त्यांनी दिली की सर्व लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे. 12 मार्चपर्यंत आता ही डेट वाढवून दिलेली आहे पैसे जमा करण्यासाठीची. 12 मार्चपर्यंत तुम्हाला टप्प्याटप्प्याने दोन्ही महिन्याचे पैसे आता जमा होणार आहेत. तर खूप मोठी अशी खुशखबर, खूप मोठी अशी आनंदाची बातमी या ठिकाणी तुम्हाला ही पाहायला भेटेल लाडक्या बहिणींना. तर बघा, ही लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि फेब्रुवारी महिन्याबद्दलची या ठिकाणी ही माहिती झाली. पुढे अजून काय म्हटलंय न्यूजमध्ये आपण बघूयात. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते महिला दिनाच्या दिवशी देण्यात येतील असं म्हटलं. मात्र फेब्रुवारीचा हप्ता आला, तर त्याविषयी आता स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की या ठिकाणी निश्चिंत राहा, तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे भेटलेले असतील.
तर मार्चचे देखील भेटतील 12 मार्चपर्यंत. दोन्ही महिन्याचे भेटले नसतील तर दोन्ही महिन्याचे 12 मार्चपर्यंत हळूहळू टप्प्याटप्प्याने हे पैसे भेटून जातील. सर्वांनी निश्चिंत राहा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण की लाडक्या बहिणींनी तीव्र नाराजी या ठिकाणी व्यक्त केली होती. त्याच्यानंतर हे त्यांचं ट्विट समोर आलेलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवरती निशाणा साधला आहे. 21 रुपयाबद्दलच्या या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत लाडक्या बहिणींना 21 रुपये कधी मिळणार असा सवाल केला आहे. तसेच महायुती सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना 21 रुपये देणार असं आश्वासन केलं नसल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं. दरम्यान आदिती तटकरे यांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार यांनी टीकास्त्र डागलं. 2027 विधानसभेची निवडणूक आल्यावर 21 रुपये देणार का असा सवाल त्यांनी यावेळेस केला. तर 21 रुपयाबद्दलचा या अर्थसंकल्पामध्ये मात्र निर्णय झालेला नाही. 21 रुपये कधी देणार त्याबद्दल अजून डेट फिक्स नाही. मात्र हे 21 रुपये आम्ही 100% देऊ अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील त्यांनी दिलेले. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवण्याचा आणि चालू ठेवण्याची शासनाची भूमिका आहे. पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाही. लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याबाबत जो योग्य तो निर्णय आहे तो घेतला जाईल अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेच्या पुरवणी मागण्याच्या चर्चेच्या उत्तरादरम्यान दिलेली आहे. त्याचसोबत बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही अशी ग्वाही देखील दिली. लाडक्या बहीण योजनेवरून विरोधकांनी उपस्थित केलेले सवाल आणि टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींना 21 रुपये देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान महायुती सरकार अस्तित्वात येऊन जवळपास 3 महिने झाले, मात्र अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 21 रुपये जमा झाले नाही. तर त्याविषयीची माहिती मात्र या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे की 21 रुपये देण्याबद्दलचा जो प्रस्ताव असणार आहे तो आम्ही शासनाकडे पाठवत आहोत, ज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामार्फत ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलंय. आणि 100% आम्ही 21 रुपयाबद्दलची वाढ देखील करणार आहोत अशी देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी 21 रुपये मात्र या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद होताना दिसत नाहीये, त्याबद्दलचा निर्णय होताना दिसत नाही. आता अर्थसंकल्प या ठिकाणी जवळपास महिनाभर चालणार आहे. त्याबद्दल काय अपडेट आलं ते तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. तर त्याची जी माहिती असणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये 21 रुपयाबद्दलची अजून व्यवस्थितपणे दिली जाईल. तर सध्या या ठिकाणी या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची तुम्हाला माहिती द्यायची होती, ती म्हणजे तुमचे मार्च आणि फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. ही सर्वांनी निश्चिंत राहा. तुमचा 1500 रुपयाचा जो लाभ आहे तो कंटिन्यू चालू राहणार आहे. प्रत्येक महिन्यात तुम्हाला हा लाभ दिलाच जाणार आहे. असा कुठलाही महिना नाही की त्या महिन्यामध्ये तुम्हाला हा लाभ भेटलेला नाही अशी त्यांनी माहिती दिली. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 12 मार्चपर्यंत हा निधी वाटपाचा जो वेळ आहे तो नव्याने या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे. प्रत्येक टप्प्यानुसार तुम्हाला 1500 असे 2 टप्प्यामध्ये हे पैसे आता विभागले गेलेले आहेत. अगोदर सुरुवातीला त्यांनी म्हटलेलं होतं की डायरेक्टली 3000 रुपये जमा होतील, परंतु आता 2 टप्प्यामध्ये तुम्हाला हे पैसे भेटतील. पहिला टप्पा फेब्रुवारीचा असेल आणि दुसरा टप्पा मार्च महिन्याचा असेल, तो 12 मार्चपर्यंत कंप्लीट केला जाणार आहे. त्याच्यामुळे ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी निश्चिंत राहा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांकडून. तर तुमचे पैसे आलेत की नाही आतापर्यंत 1500 रुपये फेब्रुवारीचे आणि 1500 रुपये मार्च महिन्याचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की बघा या ठिकाणी रविवार आहे, सोमवारपासून शक्यता आहे की तुमचे पैसे पुन्हा एकदा जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. सोमवारपासून 12 मार्चपर्यंत हे पैसे आता तुमचे कधीही खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तर तुमचे सोमवारी पैसे आले की लगेच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आणि त्याच्या अगोदर तुमचे फेब्रुवारीचे पैसे जमा झालेत की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून तीही सर्वांना माहिती समजेल. तर या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.